प्रतिपत चंद्रलेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते ही संस्कृत भाषेतली अष्टकोनी राजमुद्रा भगवा झेंडा आणि युद्धकलेचं शिक्षण देऊन ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची संकल्पना केली ते स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज साहेब. ज्या मातेनं स्वराज्याचे 2-2 छत्रपती घडवले ते जगातलं मातृत्वाचं सर्वोच्च परिमाण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृत भाषेतला ग्रंथ ज्यांनी लिहिला आणि 7 शतक, नायिका भेद आणि नखशी हे उर्वरित 3 हिंदी ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन ज्यांनी छत्रपती शिवाजीराजांनी स्थापन केलेल्या रयतेच्या स्वराज्याचं 5-5 शत्रूपासून रक्षण आणि संवर्धन केलं ते स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. आणि ज्यांची परवा दिवशी 396वी जयंती आपण मोठ्या उत्साहानं, आनंदानं आणि भक्तिभावानं साजरी केली ते रयतेच्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांची कीर्तनं ऐकून शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढणारे असंख्य मावळे घडले ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज. देशातली 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा ज्यांनी सुरू केली आणि 1869ला रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. 19 फेब्रुवारी 1869ला ज्यांनी शिवजयंती उत्सवाची सुरुवात पुण्यात हिराबाग या ठिकाणी पासून करायला सुरुवात केली ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. त्यांच्या कार्यात त्यांना तितक्याच खंबीरपणे साथ देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला पुतळा पुणे या ठिकाणी 1921 साली ज्यांनी उभारला ते राजर्षी शाहू महाराज. ज्यांच्या राज्यघटनेमुळे आपल्याला बोलण्याचं, लिहिण्याचं, प्रबोधन करण्याचं स्वातंत्र्य मिळालं ते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यांच्या वाट्याला केवळ 1.5 दिवसाची शाळा आली तरी सुद्धा ज्यांनी 70-80 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आणि शिवाजी महाराजांचा इतिहास रशियातल्या मॉस्कोच्या चौकात जाऊन सांगितला ते लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद आणि ज्या ज्या महामानवांनी समाजामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य रुजावी यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले त्या सर्व महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. परवा झालेल्या 396व्या जयंतीच्या तुम्हाला शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि मी प्राध्यापक विक्रम कदम मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. स्कूलचे विचार मंचावर उपस्थित असणारे संस्थापक सन्माननीय विनायकजी जटाळ सर, संस्था सचिव सन्माननीय सौभाग्यवती प्रणिता मनोज एलाले मॅडम आहेत, विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्रीमती सो वसमतकर भाग्यश्री मॅडम आणि ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाचा योग आला ते आमचे मित्र, पाहुणे, खरोखर हाडाचा शिक्षक ज्याला म्हणतात आणि आपल्या विद्यार्थ्यांना सतत काहीतरी चांगलं देण्याच्या सारखी त्यांची तळमळ असते. ज्या ज्या वेळेस ते मला फोन करतात, बोलतात त्यावेळेस आमचा एकाच विषयावर चर्चा होत असते. आम्ही म्हणजे ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी आपल्याकडे मराठीत म्हण आहे. तेही शिक्षण क्षेत्रात काम करतात, आम्ही शिक्षण क्षेत्रात काम करतो जटाळ सर आणि त्यांचं सातत्यानं चाललेलं असतं की मुलांसाठी नवीन काय करता येईल. त्यांच्या सगळ्या सहकार्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता आम्ही नवीन सांगायची गरज नाही. ते चंद्रकांत सांडूर सर आपल्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण काय आहे, शिवजयंती साजरी करत असताना समाजामध्ये आपण बघतोय शिवजयंतीचं स्वरूप म्हणजे काय. गावागावामध्ये पोरं आता डॉल्बी लावतायत, मिरवणुका काढतायत. मिरवणुका काढल्याच पाहिजेत पण शिवाजी महाराज केवळ डोक्यावर घेऊन मिरवण्याचा विषय नाही, शिवाजी महाराज डोक्यात घालण्याचा विषय आहे. ज्या दिवशी आपल्या मुलांच्या डोक्यात शिवाजी महाराजांचं खरं चरित्र जाईल त्या दिवशी अमेरिकेच्या अगोदर मंगळावर भारतीय तरुणांचं पाऊल पडलेलं असेल. इतकी ताकद शिवाजीराजांच्या चरित्रात आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि म्हणून शिवचरित्राचा जागर करण्यासाठी या ठिकाणी मी आवर्जून आलो. परवा दिवशी मी प्रतापगडावर जिल्हा परिषद सातारा या कार्यक्रमाचा, शासकीय कार्यक्रमाचा वक्ता म्हणून सकाळचं व्याख्यान माझं परवा प्रतापगडावर होतं आणि संध्याकाळी पिंपरी चिंचवडला व्याख्यान होतं. पण सांडूर सरांनी मला काही दिवसापूर्वी संपर्क केला. सर म्हणले लातूरला येणार आहे का? काल आपलं गंगापूर तुम्हाला माहित असेल, इथलं गंगापूरला संध्याकाळी व्याख्यान होतं आणि मग सांडूर सरांना मी सांगितलं मी दुसऱ्या दिवशीचा वेळ तुमच्यासाठी काढतो आणि सांडूर सरांनी लगेच सांगितलं सर आमच्याकडे 21 तारखेला तुम्ही या. खरं तर कालचं चाललं होतं, मुख्याध्यापक मॅडमनी सांगितलं की काल 10वीचा पहिला पेपर होता आणि पहिला पेपर असल्यामुळं मुलं तिकडे परीक्षेला जाणार, शिक्षकांना सगळ्या त्या ड्युटीज वगैरे असतात. त्यासाठी शनिवारची वेळ तुम्हाला जमेल का? मी लगेच होकार दिला कारण मला माहित आहे ऊन वाढायला लागले आणि आता उन्हाळ्यात प्रिमायसेस मध्ये मुलांना बसून ऐकायचं असतं. पोरांना वाटतं कोण हा माणूस आला आणि आमचं डोकं खातोय. ह्या मानसिकतेतनं बोलणारा मी वक्ता नाही. तुम्हाला कंटाळा आला की हात वर करा, मी थांबतो. तुम्हाला शिवाजी महाराज कोणाकोणाला आवडतात सगळ्यांनी हात वर करा. बघा मला पण आवडतात.
इतके आवडतात, इतके बघा ही लहान लहान पोरं, हात खाली घ्या बाळानो. शिवाजी महाराज आवडत नाहीत असं महाराष्ट्रातलं एकही गाव नसेल. इव्हन भारताबाहेर सुद्धा, भारतात सुद्धा शिवाजी महाराजांच्या विचाराची सध्या इतकी क्रेज आहे. शिवाजी महाराजांनी नेमकं असं काय केलं साहेब? 396 वर्ष शिवाजीराजांच्या जन्माला परवा पूर्ण झाली. अहो, आपल्या प्रत्येक पिढीत आपण आपल्या वंशावळीचं कनेक्शन तपासा. आजोबा पंजोबाच्या पलीकडे आपलं नाव सुद्धा आपल्याला माहित नाही. पण जवळपास 400 वर्ष होत आली तरी शिवाजीराजांचं आपल्याला नाव घेतलं की अंगात वीरश्री संचारते. हातातली शस्त्र विजेच्या चपळाईनं चालायला लागतात माणसांच्या, जिथं कुठं माणसं असतील. विनोद मोरे साहेब या कार्यक्रमाला आमच्यासोबत आवर्जून उपस्थित आहेत, ज्यांच्याकडे इथलं पोलीस प्रशिक्षण केंद्राचा पूर्ण चार्ज आहे त्यांच्याकडं. आणि नवीन भरती झालेल्या मुलांना ते प्रशिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी करतात. या कार्यक्रमाला आमचे चुलते आवर्जून उपस्थित आहेत. अंगदजी कदम आहेत, आमचे बंधू श्रीकृष्ण कदम आहेत. आणि ह्या सगळ्या सहकार्यांच्यामुळे या ठिकाणी आम्हाला वेळेत पोहोचता येतं. शिवाजीराजांनी नेमकं काय केलं हे सांगताना एक इतिहासकार म्हणतो, महाराजांनी जे झोपले होते त्यांना जागं केलं, जे मुळातच जागे होते त्यांना उभं केलं, जे उभे होते त्यांना चालतं केलं, चालणाऱ्याच्या खांद्यावरती स्वराज्याचं भगवं निशाण देण्याचं काम छत्रपती शिवाजीराजांनी केलं. म्हणून रयतेचं स्वराज्य उभं राहिलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे, प्रबोधनकार ठाकरेंचं नाव आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल. बाळासाहेब ठाकरेंचे वडील आणि उद्धव ठाकरे यांचे आजोबा. त्या प्रबोधनकार ठाकरेंनी 1922 साली पुण्यात भोर नावाचा तालुका आहे, त्या भोरला एक व्याख्यान दिलं होतं. त्याची पुस्तिका आज उपलब्ध आहे. त्या व्याख्यानामध्ये प्रबोधनकार ठाकरे म्हणाले, शिवाजी महाराज इतके महान आहेत, इतके महान आहेत की नुसतं जय शिवराय म्हटलं की त्यांच्या नावासमोर 33 कोटी देवांची पलटण बाद होते. ह्याचं विश्लेषण करताना पुढे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, शिवाजी महाराजांनी असं नेमकं काय केलं? ज्या ज्या वेळेस या देशामध्ये परकीयांची आक्रमण झाली त्यावेळेस या 33 कोटी देवातला एकही देव हातात तलवार घेऊन बॉर्डरवर जाऊन थांबला नाही, अजिबात आमच्या देशात यायचं नाही म्हणून. इथल्या रयतेला पारतंत्र्यातून बाहेर काढण्यासाठी शिवाजीराजांना हातात तलवार घ्यावी लागली, रणांगण गाजवावं लागलं, चातुर्य पणाला लावावं लागलं. त्यामुळे 33 कोटी देवांना विसरलात तरी चालेल, पण शिवाजीराजांना कधीच विसरू नका, असं प्रबोधनकार ठाकरे म्हणतात. तुम्हाला रयत शिक्षण संस्था माहित असेल आमच्या साताऱ्याची साहेब, खूप चांगला प्रिमायसेस आहे, स्वच्छता वगैरे, कुठं साधं पान सुद्धा पडलेलं नाही, कागद तर दिसलाच नाही मला. तुमचं खरोखर अभिनंदन. तुमच्या संस्था चालक मुख्याध्यापकासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे एकदा. कारण साहेब स्वच्छतेच्या सवयी याच वयात मुलांना लागतात आणि आपली घाण दुसऱ्यानं उचलावं ही कन्सेप्टच चुकीची आहे मुळात. परदेशामध्ये शिपाई नावाचं पदच नाही, कारण माणसं स्वतःची घाण स्वतः उचलतात. रयत शिक्षण संस्था आमच्या साताऱ्यात आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे कर्मवीर भाऊराव पाटील 1947 ला त्यांनी पहिलं कॉलेज काढलं. त्या कॉलेजला नाव दिलं छत्रपती शिवाजी महाविद्यालय सातारा. एक व्यापारी कर्मवीर अण्णांच्याकडे आला ना, अण्णांना म्हणाला, तुमचं कॉलेजचं काम सुरू आहे पण तुम्हाला पैसे कमी पडलेत, तुमचं बांधकाम आडलंय असं माझ्या कानावर बातमी आली. तो व्यापारी म्हणाला, मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो. संस्था उभारणं, शाळा उभारणं किती अवघड काम असतं साहेबांना माहित आहे. कर्मवीर अण्णांना तो व्यापारी आला आणि म्हणाला, मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो पण माझी एक अट आहे. कर्मवीर अण्णांनी विचारलं, काय अट आहे? तो व्यापारी म्हणाला, मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो पण माझी एक अट आहे. ती अट म्हणजे कॉलेजला दिलेलं शिवाजीराजांचं नाव पुसान, तिथं कॉलेजला माझं नाव द्या. कर्मवीर अण्णा म्हणाले, अरे वेड्या, प्रसंग पडला तर जन्म देणाऱ्या बापाचं नाव बदलेन पण एक वेळ दिलेलं शिवाजीराजांचं नाव कधीच बदलणार नाही. हे उद्गार कर्मवीर अण्णांनी काढलेले. नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्याला सगळ्यांना माहित आहेत. आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र लढा उभारला. 40,000 आझाद हिंद सैनिकांना घेऊन त्यांनी अंदमान निकोबारची बेटं जिंकून घेतली. त्याला शहीद स्वराज नाव दिलं. मणिपूरची राजधानी इम्फाळ मार्गे भारतात यायचं, दिल्लीवरती आक्रमण करायचं आणि इंग्रजांना पळवून लावायचं. हा आझाद हिंद सेनेचा सगळा नियोजनाचा भाग होता. पण त्या सुभाष बाबूंना स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे इंग्रजांनी साहेब 11 वेळा तुरुंगात घातलं. शेवटी प्रकृती बिघडली. प्रकृतीच्या कारणास्तव इंग्रजांनी त्यांना त्यांच्या राहत्या घरात नजर कैदेत ठेवलं आणि नजर कैदेत असताना सुभाष बाबू वेषांतर करून देशांतर करून जर्मनीला पोहोचले. जर्मनीची राजधानी बर्लिन नावाचं शहर आहे, तिथे गेल्यानंतर त्यांनी आपल्या बंगालमधल्या मित्राला पत्र पाठवलंय. काय लिहितात सुभाष बाबू त्या पत्रामध्ये? सुभाष बाबू म्हणतात, मी इंग्रजांच्या नजर कैदेतून बाहेर का पडू शकलो? मी इंग्रजांच्या नजर कैदेत असताना शिवचरित्र वाचलं आणि त्यातलं आग्र्याहून सुटका हे प्रकरण मला प्रेरणा देऊन गेलं. शिवाजीराजे ज्याप्रमाणे औरंगजेबाच्या नजर कैदेतनं वेषांतर करून बाहेर पडले, त्याचप्रमाणे मी शिवाजीराजांच्या चरित्रातनं प्रेरणा घेतली आणि इंग्रजांच्या बाहेर नजर कैदेतनं जर्मनीला येऊ शकलो. हे आपल्या बंगालमधल्या मित्राला पत्र पाठवून सुभाष बाबू कळवत आहेत.
एर्नॉल्ड टॉयनबी नावाचा एक युरोपातला इतिहासकार आहे. तो इतिहासकार म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज जर का आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा अक्षय ठेवा आम्ही डोक्यावर घेऊन आनंदाने नाचलो असतो आणि आम्हाला सुपरमॅन स्पायडरमॅन सारख्या काल्पनिक कथांची गरजच पडली नसती, असं एर्नॉल्ड टॉयनबी नावाचा इतिहासकार म्हणतोय. 400 वर्ष होत आली तरी सुद्धा शिवाजीराजांचं नाव घेतलं की आपल्या अंगातलं रक्त सळसळायला लागतं. कारण महाराजांनी इथल्या रयतेला पारतंत्र्यातून मुक्त केलं. 18 पगड जातीचे 12 बलुतेदारांचे मावळे महाराजांनी संघटित केले आणि पुणे परिसरातल्या 12 मावळ भागातनं स्वराज्य स्थापनेची सुरुवात झाली. आणि महाराजांनी तोरणा जिंकला, कोंढाणा जिंकला, पुरंदर किल्ल्यावरती कब्जा मिळवला आणि मग मात्र आदिलशाही दरबारात एकच हालकल्लोळ माजला. अरे शहाजीराजाचा पोरगा शिवाजीराजा काय उद्योग करून राहिलाय, कोण जाणार त्याच्या बंदोबस्ताला? आणि ताडकन उठून उभा राहिला आदिलशहाच्या दरबारात फतेखान. तो फतेखान म्हणाला, हुजूर मी जातो पुरंदर जिंकायला. आदिलशहानं विचारलं, किती दिवसात किल्ला जिंकशील? लईत लई एका दिवसात जिंकतो म्हणला. तुला फौज किती देऊ? आदिलशहानं विचारलं. द्या 1000-2000. काय त्या शिवाजीकडे सैन्य नाही, काय नाही, कसला लढतोय? तरी आदिलशहानं रिस्क नको म्हणून त्याला 7000ची फौज दिली. उंट, घोडे, हत्ती, तोफा, तलवारी, समशेरी, भाले, ढाली सगळं घेऊन हा फतेखान विजापूरवरनं निघाला. तो येताना रस्त्यानं वाटेतल्या गावांना त्रास देत, रयतेला त्रास देत, गावाच्या गावं जाळत, शेतकऱ्याच्या उभ्या पिकात घोडी, गुरं, जनावरं सोडत तो आला आणि त्यानं आल्या आल्या पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. दुसऱ्या दिवशी उठायचं आणि किल्ल्याची चढाई सुरू करायची. त्यानं आपल्या सैनिकांना, सरदारांना सूचना दिल्या आणि सकाळी उठल्यानंतर किल्ल्याची चढाई सुरू झाली. एका दिवसात किल्ला जिंकायचा आहे, आदिलशहाची शाबासकी मिळवायची आहे म्हणून फतेखान आपल्या सैन्याला सांगतोय, चलो आगे ले लो किला. यलगार आक्रमणच्या घोषणा झाल्या. निम्म्यापर्यंत फतेखानाचं सैन्य गड चढून आलं. निम्म्यात आल्यावर फतेखानानं बघितलं वर काय हालचाल, प्रतिकार, वर काहीच हालचाल दिसली नाही. मग तर फतेखानाला भलताचा आनंद मानला, बहुतेक न लढताच किल्ला ताब्यात येतोय. मोठ्या जोशात घोषणा द्यायला सुरुवात झाली. चलो आगे ले लो किला. फतेखान आपल्याला सैन्याला सांगतोय. सैन्य वर 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 आलं. तटबंदी दिसायला लागली. तटबंदी नजरेच्या टप्प्यात आली. इकडे मावळ्यांकडे लढायला शस्त्रास्त्र सुद्धा नाहीत. गडावर 500 मावळे. फतेखानाचे 7000 सैन्य आहे आणि गडावर महाराजांचे 500 मावळे. लढायचं कशाच्या जोरावर? पण महाराजांनी मावळ्यांनी हार मानली नाही. फतेखानाचं सैन्य पुढे 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 आलं. दरवाजाच्या तटबंदीच्या जवळ आलं. मावळ्यांनी कमरेला बांधलेल्या गोफणी सोडल्या. गोफणीत दगड घातले. घराघरा गोफणी फिरायला लागल्या आणि फतेखानाच्या सैन्यावर दगडाचाच पाऊस पडायला लागला. वरून कोणाच्या पाटाडात दगड बसतोय, पायावर बसतोय, हातावर बसतोय, पेकाट मोडतोय, टाळकं फुटतोय आणि फतेखानाचं सैन्य सैरावैरा पळत सुटलं. तुम्हाला लय मजा येणार आहे. तुम्ही फक्त योग्य ठिकाणी टाळ्या वाजवा. तुम्हाला एकदम भारी गोष्टी सांगणार आहे शिवाजी महाराजांच्या. फतेखानाच्या सैन्याच्या टाळक्यात दगड बसायला लागल्यावर फतेखान आपल्या पळणाऱ्या सैन्याला आडवाय जातोय आणि रुको रुको म्हणतो. एवढ्यात फतेखानाच्या टाळक्यात एक दगड येऊन बसला. एका दिवसात पुरंदर जिंकतो म्हणून आलेला फतेखान रात्री खलबत खाण्यात जखमा शेकत बसला होता. बेकार हाणलं मावळ्यांनी. त्याचा एक सरदार होता मोठा कल्प. रात्री जखम शेकणाऱ्या फतेखानाकडे गेला आणि म्हणाला, हुजूर जरा आज आपलं चुकलंच. फतेखान म्हणला, काय झालं? आज चालत चालत गेलो म्हणला, दगड टाळक्यात बसली. हो म्हणला, बघ मग हेडलाईट लागली. उद्या चालत नाही जायचं म्हणला. मग उद्या सरपटत जाऊ ना म्हणला. दगड आली तरी डोक्यावरनं निघून जातील, डोक्याला ताप राहणार नाही. मोठी आम्ही कल्पना फतेखानाला आवडली. फतेखान म्हणाला, ऐसाही करेंगे. न जखमी झालेलं सगळं सैन्य जमा केलं. दुसऱ्या दिवशी गडाची चढाई सुरू झाली. आज मान वर कराय कोण तयार नाही. कालचा अनुभव बेकार होता. उगाच मान वर करायचो. बाळानो इकडे सावलीत बसा. ज्याला ऊन लागतंय ना त्यांनी सावलीत बसून घ्या. इकडं गडाची चढाई सुरू केली. पण आज मान वर कराय कोण तयार नाही. कारण काल दगड टाळक्यात बसली. अरे काय म्हणला, काय तुझी अवस्था? बेकार हाणलं म्हणला मावळ्यांनी, शिवाजीराजांनी. एका दिवसा किल्ला जिंकतो, पुरंदर किल्ला जिंकून देतो म्हणून बक्षीस मिळवायचं, पालखीचा मान, सोन्याचं कड मिळवायचं म्हणून आलेला फतेखान मावळ्यांनी 500 मावळ्यांनी दगडानं पळवून लावला. फतेखानानं उंट, घोडे, हत्ती, तोफा सगळं आणलंय. दगडानं कशी लढाई करायची त्याला माहितच नाही ना.
हे सह्याद्रीतल्या रांगांमध्ये वाढलेल्या मावळ्यांना माहित आहे, शिवाजीराजांना माहित आहे, म्हणून इतिहास घडलेला आहे. नाहीतर आज बघा कारण सांगणारी माणसं इतकी कारण सांगतात, एखाद्याच्या हातात ढाल द्यावी, तलवार द्यावी, त्याला रणांगणात नेऊन सोडावा. संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे बघा, ढाल तलवारी गुंतियेले कर म्हणे तो झुंजार कैसा झुंजो. कारण सांगणारी माणसं आयुष्यात कधी मोठी होत नाहीत. एखाद्याच्या हातात ढाल द्यावी, तलवार द्यावी, त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि म्हणावं बाबा आता तरी लढकी. त्यावेळेस कारण सांगणारा काय म्हणेल, साहेब एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, कसं लढू. मग त्यावेळेस त्याला जर म्हणलं निदान पळून तरी जा, त्यावेळेस म्हणेल घोड्यावर बसलोय दिसत नाही का कसं पळू. म्हणजे कारण सांगणारी माणसं आयुष्यात कधी मोठी होत नाहीत. जी माणसं येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा उपयोग करतात ती माणसं मोठी होतात. शिवाजीराजांनी आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा उपयोग केला म्हणून महाराज मोठे झाले. आणि मग मात्र महाराजांनी जावळीच्या खोऱ्यावरती हल्ला केला. या जावळीच्या खोऱ्यामध्ये महाराजांनी आपल्या स्वराज्याचा विस्तार केला आणि बघता बघता आदिलशाही दरबारामध्ये एकच गोंधळ माजला, अरे आता कोण थांबवणार शिवाजीराजाला. आणि आता कुठलाच सरदार ताडकन उठून उभा राहायला तयार नाही हो. फतेखानानं सांगितलं होतं बेकार हाणत्यात मराठे. एक मोठा बलाढ्य सरदार उठून उभा राहिला. मी आता इथं मराठा शब्द वापरतोय, हा जातीवाचक शब्द नाही, हा शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये जो जो 18 पगड जातीचा मावळा लढला त्यांना मराठा म्हटलं जात होतं. हा शिवाजीराजांच्या काळातला मराठा शब्दाचा अर्थ आहे. 18 पगड जाती 12 बलुतेदारातले लोक होते. शिवाजीराजांनी जाती धर्मात कधी भेदाभेद केला नाही. आणि मग उठून उभा राहिलाय अफजल खान नावाचा सरदार. या अफजल खानाचं मूळ नाव आहे अफजल भटारी. एका विजापुरातल्या भटाऱ्याचं पोरगं होतं ते. त्याच्या आई वडिलाचं लाडू जिलेबी विकण्याचं दुकान होतं विजापुरात. आणि ते स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर तो खान पदापर्यंत पोहोचला. खान ही पदवी आहे, खान म्हणजे राजा, ही आदिलशहानं त्याला दिलेली पदवी आहे. आणि तो अफजल खान 12,000चं घोडदळ, 10,000चं पायदळ अशी 22-25 हजाराची फौज घेऊन विजापूरवरनं आला. वाईला पोहोचला. वाईला पोहोचल्या पोहोचल्या त्यानं शिवाजीराजांना सक्त दमाच्या भाषेत पत्र पाठवलंय, जान प्यारे असेल तर जिंकलेला जावळीचा मुलूक आणि किल्ले आमच्या स्वाधीन करा, दाती तृण धरून शरण या, नाहीतर नतीजा मौत. सक्त दमाच्या भाषेत पत्र पाठवलंय. महाराज काय म्हणले असतील, ये मग बघूनच घेतो, नडला की तोडला, माझ्याकडे कोयता गँग आहे. साहेब दयानंद कॉलेज गेटवर परवा खून झालाय का पोराचा. बारकी बारकी पोरं दंगल करतात, खून करतात. असला शिवाजीराजांच्या काळात प्रकार नाही. योग्य ठिकाणी आपली शक्ती वापरली पाहिजे. पोरांनो असल्या गोष्टीत अडकायचं नाही. तुम्हाला चांगलं कळावं म्हणून तुमच्या संस्थापकांनी, तुमच्या शिक्षकांनी असा व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तुमच्या सगळ्या संस्था चालकांसाठी, शिक्षकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. कारण आपल्यावर एक जरी गुन्हा नोंद झाला तर आपलं करिअर बाद होतं. तुम्हाला एमपीएससी ची परीक्षा देता येत नाही, युपीएससी ची परीक्षा देता येत नाही, जेईईला परीक्षेला बसता येत नाही, नीट देता येत नाही, आयुष्याचं वाटोळं होऊन जातं. त्यामुळे कोण भाई दादा वगैरे असतील ना, पोलीस उघडं करून टायरात घालून हाणत्यात तसल्याच्या नादाला लागायचं नाही, हे ध्यानात ठेवा. आपले सगळ्यात मोठे रोल मॉडेल छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि आपले आई वडील आहेत. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवायची, आपले शिक्षक काय सांगतात ते ऐकायचं आणि आयुष्यामध्ये खूप प्रगती करायची. पुढे माझ्या भाषणामध्ये मी ते सांगेनच. शिवाजीराजांनी अफजल खानाला पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये शिवाजी महाराज म्हणतात, आपण वडीलधारे आहात. रसाळ मदाळ भाषेत पत्र पाठवले महाराजांनी अफजल खानाला. कारण महाराजांना माहित आहे अफजल खानाला वाईला भेटायला जाणं म्हणजे अफजल खानाची सैन्य संख्या मोठी आहे, त्याच्यासोबत आपला उघड्या मैदानात निकाल म्हणजे मुकाबला होऊच शकत नाही. काही करून अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला आला पाहिजे. आणि महाराजांनी त्याला पत्र पाठवलं, आपण वडीलधारे आहात, तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही आलो असतो आपल्या भेटीला, पण आम्हाला आपली भीती वाटते हो, तुम्हीच या की त्यापेक्षा प्रतापगडाच्या पायथ्याला तुमचा पाहुणचार करायची संधी द्या. अफजल खान म्हणला, काय बावळट आहे. फतेह खान म्हणला, लय पराक्रमी मराठे, मला असं मारलं तसं मारलं. शिवाजीराजा तर एका पत्रात घाबरतो म्हणतोय, तुमची भीती वाटते म्हणतोय मला. चला म्हणला काय फरक पडतो, वाईला बोलवून मारायचं ते तिथं जाऊन मारू. आणि अफजल खान निघाला. तुमच्यापैकी महाबळेश्वर कोणी कोणी बघितलंय? बहुसंख्य लोकांनी महाबळेश्वर प्रतापगडचा किल्ला बघितला असेल. महाबळेश्वरावरनं प्रतापगडला जाताना एक घाट लागतो, त्या घाटाला आज आंबेनळी घाट म्हणतात. त्यावेळेस महाराजांच्या काळात त्या घाटाचं नाव होतं रडतोंडीचा घाट, जिथून माणसांचं जनावरांचं तोंड रडल्याशिवाय पुढे जात नाही एवढा घाट, म्हणून रडतोंडीचा घाट. त्या रडतोंडीच्या घाटातनं अफजल खानाचं सैन्य पुढे 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 जायला लागलं आणि प्रतापगडाच्या पायथ्याला त्याच्या सैन्याचा तळ पडला. भेटीचा दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659. महाराजांनी अफजल खानाच्या भेटीच्या साठी एक शानदार शामियाना उभारलाय
आणि 10 नोव्हेंबरचा दिवस उजाडला. महाराज भेटीला जायची तयारी करतायत. महाराजांनी आतून चिलखत घातलंय, वरून जरीचा कुर्ता घातला, वरून अंगरखा घातला. आपल्या उजव्या हातामध्ये महाराजांनी वाघनख नावाचं शस्त्र लपवलेलं आहे. डाव्या आस्तनी म्हणजे बाई आपल्या कपड्याची, त्याच्यात बिचवा नावाचं शस्त्र लपवलंय महाराजांनी. आणि 10 अंगरक्षक घेऊन महाराज आलेत. इकडं खान आधीच शामियान्यात येऊन बसलाय. महाराज शामियान्यात जातात. अफजल खान उठून उभा राहतो आणि बाहू फैलावून शिवाजीराजांना म्हणतो, आओ शिवाजीराजे मिलो हमें. महाराज सामोरे गेले. दोघांची गळाभेट झाली. खानानं दगा केला. महाराजांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली. पाठीवरती कट्यारीचा वार करायला सुरुवात केली. आत चिलखत असल्यामुळे फक्त महाराजांचा अंगरखा फाटला, जरीचा कुर्ता फाटला. महाराज बचावले गेले. महाराजांनी दगा ओळखला, आपली वाघनखं काढली, खुपसली खानाच्या पोटात, ओढली बाहेर आणि त्याची चरबी बाहेर आली. दुसऱ्या आस्तनीतला बिचवा काढला, ढकलला, फिरवला आणि ओढला बाहेर. बरीच बारकी पोरं बसले साहेब इथं. मॅगी खाताना पोरांनो, मॅगी माहित आहे ना, मॅगी लोंबल्यासारखी अफजल खानाची आतडी लोंबत होती पोटातनं महाराजांनी कोथळा काढल्यावर. 6.5 पावणे 7 फूट उंचीचा अफजल खान आहे. महाराजांनी त्याच्या पोटात बिचवा ढकलला, फिरवला आणि ओढला. बिचवा म्हणजे चाकू नाही. बिचवा हे शिवाजी महाराजांच्या काळातलं असं शस्त्र आहे, ते पोटात जाताना सरळ जायचं, पण येताना त्याला उलटे थ्रेड्स असतात. बुरीचा काटा माहित आहे ना तुम्हाला? बुरीचा काटा कसा उलटा ओढला की ओढ बसते अशी, तसं ते बिचवा नावाचं शस्त्र ते अफजल खानाच्या पोटात गेलं, ते फिरवलं आणि ओढलं. ते येताना उलटे थ्रेड अफजल खानाच्या आतडीत तोडतच बाहेर आले. तरी प्रचंड ताकदवान आहे अफजल खान, बलाढ्य आहे, धिप्पाड आहे. तो पोलादी पार अशी वाकवायचा, इंग्रजीतलं या कॅपिटल यू अक्षर करायचा सरळ पारेचं, एवढी त्याची ताकद होती. महाराज त्याच्या पुढे उंचीनं थोडके होते, तरी सुद्धा महाराजांनी त्याचा कोतळा बाहेर काढला. ती मोठमोठ्यानं ओरडायला लागलं, दगा दगा, बचाव बचाव. मोठमोठ्यानं आवाज काढून ते शामियान्याच्या बाहेर आलं. बाहेर आलेले आतडे त्यानं कसे बसे पुन्हा पोटात ढकलले माघारी जावा जागेवर. महाराजांनी बघितलं होतं ना, नाश्त्याला काय काय खाल्लंयस काढ बाहेर. पण झोकांड्यात येत अफजल खान आतडी पोटात ढकलत पालखीत बाहेर जाऊन झोपला. भोयांनी पालखी उचलली, भुई पालखी घेऊन पळायला लागले. आणि हे बघितलं शिवाजीराजांचा अंगरक्षक संभाजी कावजी कोंढाळकर नावाचा त्यांचा सरदार होता. भुई पालखी घेऊन अफजल खानाच्या सैन्याच्या तळावर पळतायत. भुई पुढे संभाजी कावजी मागं, भुई पुढे संभाजी कावजी मागं. आणि त्या संभाजी कावजीनं त्या भोयांना असं काय म्हणलं नाही, तो थांबा, एक्सक्यूज मी, 2 मिनिटं, जरा तुमच्याशी काम आहे. थांबा नाही, काय नाही, पळत्या भोयांची गोठ्यातनच पाय छाटले. आता भोयांना पालखी घेऊन पळायची मस्त इच्छा आहे, पाय जागेवर नाही, पळायचं कसं? भुई खाली पडले, पालखी खाली पडली. पालखीत झोपलेल्या अफजल खानाचं मस्तक संभाजी कावजीने एका हातानं धरलं आणि दुसऱ्या हातानं त्याच्या गर्दनीवर तलवार फिरवली सारखान, आणि आणलं स्विगी झोमॅटोचं पार्सल आणल्यासारखं हलवत हलवत. हॅलो सर, ह्याचा आवाज कमी येतोय का जरा? मी इथं येऊ का जरा? असा उभा राहतो. असं राहू दे, ह्याचा येतोय ना आवाज? हा. तोपर्यंत इकडे शामियान्यात गडबड झाली. काय गडबड आहे? अफजल खानाचा अंगरक्षक आहे बडा सय्यद, त्याला बातमी कळाली शिवाजीराजांना आपल्या धन्याला मारलं. तो दांडपट्टा घेऊन शिवाजीराजांच्यावर वार करण्यासाठी पुढे आला. दांडपट्ट्याचा वार तो शिवाजीराजांच्या मस्तकावर करणार एवढ्यात बघितलं महाराजांचा अंगरक्षक जिवाजी महाले. त्या जिवाजी महालेंच्या आणि त्या बडा सय्यद मध्ये 12 हात अंतर आहे. समकालीन कागदपत्रात साहेब त्याच्या नोंदी 12 हाताचा अंतर आहे. जिवाजी महालेंनी 12 हात उडी मारली, त्या बडा सय्यदचा हात वरच्यावर तोडला. आता तुम्ही म्हणाला आम्ही तर पुस्तकात सय्यद बंडा वाचतोय, तुम्ही बडा सय्यद सांगताय. त्याचं मूळ नाव बाळानं बडा सय्यद आहे, कारण त्याचा लहान भाऊ छोटा सय्यद तो पण अफजल खानाच्या सैन्यात होता. तो छोटा म्हणून हा बडा, तो बडा सय्यद. जिवाजी महालेंनी त्याचा वरच्यावरच हात तोडला, दांडपट्ट्यासहित हात गायब आहे. जिवाजी महालेंनी बडा सय्यदचा हात तोडला. त्या बडा सय्यदला शिवाजीराजावर वार करायची मस्त इच्छा आहे, पण हातच गायब आहे, दांडपट्टा पण गायब आहे, मारायचं कसं? दुसरा वार जिवाजी महालेंनी केला, त्याच्या मस्तकावर दांडपट्टा मारला. एका बडा सय्यदचे 2 छोटे सय्यद केले जागेवर. तोपर्यंत पुन्हा शामियान्यात गडबड झाली. अफजल खानाचा वकील आहे कृष्णाजी भास्कर नावाचा, त्याच्या हातात अफजल खानाची तलवार आहे. तो कृष्णाजी भास्कर शिवाजीराजांच्यावर तलवार काढून आला. महाराजांनी सांगितलं वकिलाचं काम शिष्टाई करणं, शस्त्र हातात न घ्यावं. तरी गडी ऐकच ना, त्याला वाटलं आपणच शिवाजीराजाला मारू. इथं अफजल खानाची डाळ शिजली नाही, तर कृष्णाजी भास्करची अगरबत्ती कुठं लावता? महाराजांनी सांगितलं वकिलाचं काम शिष्टाई करणं, शस्त्र हातात न घ्यावं. तरी गडी ऐकना 2 वार महाराजांनी त्याच्या वरच्यावर अडवलं.
तिसरा वार मात्र महाराजांच्या झिरो टोपावर नकळत बसला आणि महाराजांच्या मस्तकावर इथं नकळत जखम झाली. रक्त ओघळलं, महाराजांचा अंगरखा रक्तानं भरला. महाराजांचा नाईलाज झाला. महाराजांनी आपली तलवार घेतली आणि एका फटक्यात एका कृष्णाजी भास्करचे 2 कृष्णाजी भास्कर केले. स्वराज्याच्या आड येणारा अफजल खान असो नाही तर कृष्णाजी भास्कर असो, तो उभा फाडला जाईल हा संदेश 10 नोव्हेंबर 1659 ला महाराजांनी प्रतापगडाच्या माचीवर दिला. मला नेहमी कॉलेजला असताना प्रश्न पडायचा, साहेब 11 नोव्हेंबरला महाराज कुठे असतील? एवढं मोठं टेन्शन आहे आयुष्यात, सगळं थंड हवेचं महाबळेश्वर जरा स्ट्रॉबेरी बिबेरी नको का खायला तिथं जाऊन? 4 दिवस मुक्काम नको का कराय? असला प्रकार नाही हो शिवचरित्रात. जिथं आक्रमण करायला वेगवान संधी आहे तिथं वेगवान आक्रमण, आणि जिथं आपली बाजू कमकुवत आहे तिथं 2 पावलं माघार. हे शिवाजीराजांचं चरित्र आपल्याला शिकवतंय. महाराजांनी 11 नोव्हेंबरला आपल्या मावळ्यानिशी आपल्या घोड्याला टाच मारली आणि स्वराज्याची सीमा 18 दिवसात पन्हाळा किल्ल्यापर्यंत निघून मिळवली. 18 दिवसात 18 किल्ले, 200 मैलाचा प्रदेश महाराजांनी जिंकला. 200 मैलाचा. 28 नोव्हेंबरला महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर भगवा फडकवला आणि मग मात्र आदिलशाही दरबारात प्रचंड गोंधळ. अरे अफजल खानासारखा सरदार शिवाजीराजांनी फाडला म्हणजे काय? आता कोण जाणार? दरबारातलं कोण तयार होईना म्हणून बडी बेगम आदिलशाहची तिनं सिद्धी जोहरला बोलावून घेतलं. तो कर्नाटकात कर्नूल प्रांताचा सुभेदार होता आणि त्या सिद्धी जोहरला तिनं सलाबत खान नावाचा किताब दिला. तो सलाबत खान फौज घेऊन आला आणि त्याने 2 मार्च 1660 ला पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला आणि महाराज वेड्यात अडकले. पन्हाळ्याचा वेढा, पन्हाळा किल्ला बघितला असेल ना आपल्यापैकी अनेकांनी. त्या पन्हाळगडाच्या वेढ्यात महाराज अडकले. महाराजांना वाटलं उन्हाळा आहे तोपर्यंत सिद्धी वेढा लढवेल, पावसाळ्यात काही सिद्धीला वेढा लढवता येणार नाही, म्हणून महाराजांनी पावसाळ्याची वाट पाहायचं ठरवलं. मार्च संपला, एप्रिल संपला, मे संपला, जून महिना उजाडला तरी सिद्धी वेढा उठवायला तयार नाही. मग मात्र महाराज काळजीत पडले, कारण तिकडे पुण्यात 1 लाख शाहिस्ता खान 1,30,000ची फौज घेऊन लाल महालात येऊन बसलाय. त्यानं स्वराज्यावर आक्रमण केले. त्याचा बंदोबस्त करायचा तर इथून बाहेर पडलं पाहिजे. महाराजांनी ठरवलं तह करायचं आणि किल्ला ताब्यात द्यायचा. जून महिना संपला आणि जुलै महिना उजाडल्यावर महाराजांची तह करायची तयारी चालली हे गडावरच्या लोकांना समजलं. त्या गडावरचा एक शिवाजीराजांचा मावळा आहे शिवा काशीद नावाचा, जो शिवाजी महाराजांच्या सारखा दिसतोय. तसाच मिशीचा पीळ, तशीच कोरलेली दाढी, तसाच उभा चेहरा. तो शिवा काशीद शिवाजी महाराजांच्याकडे जातो आणि त्यांना म्हणतो, महाराज मी तुमच्यासारखा दिसतो, तुमच्यासारखी पालखी मला द्या, तुमच्यासारखा पोशाख द्या, तुमच्यासारखा पेहराव द्या. शिवाजीराजा बनून मी सिद्धीच्या छावणीत तहाची बोलणी करण्यासाठी मी जातो, आपण विशाळगडाच्या दिशेने निघून जावा. त्यावेळेस सांगत राहिले शिवाजी महाराज त्याला, अरे वेळा धक्का झाला तर तुझा जीव जाऊ शकतो. तो शिवा काशीद म्हणतो, चालेल महाराज, माझ्यासारख्या हजारो शिवा काशीद गेले तरी चालतील, पण आपल्यासारख्या राजाची इथल्या रयतेला गरज आहे. द्या तुमच्यासारखी पालखी द्या, तुमच्यासारखा जिरेटोप द्या, तुमच्यासारखा पोशाख. दोघांसाठी 2 सारख्या पालख्या तयार केल्या गेल्या. एका पालखीत शिवा काशीद बसले, दुसऱ्या पालखीत शिवाजी महाराज बसले. शिवा काशीदांची पालखी निघाली मलकापूर रस्त्यानं, महाराजांची पालखी निघाली मसाईच्या पठारावरनं. परंतु त्या सिद्धीच्या सैन्याला त्या भागामध्ये काहीतरी गडबड चालली हे लक्षात आलं आणि त्यांनी सिद्धी जोहरला छावणीत येऊन सांगितलं, सिद्धीनं आपला जावई सिद्धी मसूदला गोडदळाचा पाठलाग करायला सांगितलं. आणि थोड्याच अंतरावर त्या शिवा काशीदांची पालखी सापडली. त्या शिवा काशीदांना पकडून छावणीत आणण्यात आलं. सिद्धी जोहरनं विचारलं, आपलं तहाचं ठरलं होतं, कुठं चालला होता? शिवा काशीद म्हणाले, मुसळधार पाऊस पडत होता, वाट चुकलो. तहाची बोलणी सुरू झाली, पण हे शिवाजी महाराज नसावेत असं तिथे एका हजर असणाऱ्या माणसाला वाटत होतं. कोण आहे तो? अफजल खानाचा पोरगा फाजल खान, जो प्रतापगडाच्या पायथ्यावरनं पायाला चिरगुट बांधून पळून गेला होता जखमी अवस्थेत. तो म्हणतोय सिद्धी जोहरला, हुजूर ये शिवाजी राजे नाही होऊ शकते. सिद्धी जोहर म्हणला, काय सकाळची लावलेली उतरली नाही काय? शिवाजी राजा पुढे बसलोय, तहाची बोलणी करतोय, आम्ही तू शिवाजी राजा नाही म्हणतोस, कशावर म्हणतोयस? फाजल खान म्हणतोय, हुजूर मी बघितलंय शिवाजी राजाला, माझ्या वडिलांच्या भेटीच्या प्रसंगी त्यांचा वकील कृष्णाजी भास्कर त्याने शिवाजीराजांच्या मस्तकावर तलवारीचा वार केला होता. हे जर खरे शिवाजी तर यांच्या मस्तकावर तलवारीच्या वाराची खून पाहिजे जी दिसत नाही. सिद्धीचा संशय बळावला, त्याने जिरोटोप मागे सारायला सांगितला शिवा काशीदांना. कपाळावर कसलीही वाराची खून नव्हती, संशयाची खात्री पटली. शिवा काशीदांना वधस्तंभाला बांधण्यात आलं. 2 भालेकरी बोलावले, भालेच्या टोकाला जहरी जालिम विष लावलं गेलं आणि भालेकरांना भाले टेकवायला सांगितले छातीवरती. आणि शेवटचं विचारतोय सिद्धी जोहर, जान चाहते हो तो सच बताइए आप कौन है और शिवाजी राजा काय आहे? तरी सुद्धा सांगत राहिला शिवा काशीदार, मीच शिवाजी राजा आहे. भालेकरांना आदेश मिळाले, छातीत भाले खुपसले गेले, रक्ताची चिळकांडी उडाली, शिवा काशीद घसरत घसरत खाली पडले. फक्त प्राण सोडण्यापूर्वी काय म्हणाले माहित आहे?
अरे वेड्यानो, सोंग घेणाऱ्या शिवा काशीदाची छाती तुम्हाला फोडता आली नाही. खऱ्या शिवाजी राजाचा तर तुम्ही विचारच सोडून द्या. उद्गार काढले आणि हसत हसत प्राणाचं बलिदान केलं. काय मिळणार होतं शिवा काशीदांना? शिवाजी महाराज काय म्हणाले का, तुला लातूरचा महापौर करतो, लातूरच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करतो, 2029च्या विधानसभेचं तिकीट देतो, एखादा साखर कारखाना देतो, पेट्रोल पंप देतो. असला काही सुद्धा प्रकार नाही हो शिवाजीराजांच्या चरित्रात. कुठेही गिव्ह अँड टेक पॉलिसी नाही महाराजांच्यात आणि मावळ्यांच्या मध्ये. पण तरी बी माणसं मरायला तयार होत होती. याचं कारण त्यांना माहित होतं शिवाजी राजा हे आपल्यासाठी करतोय, रयतेसाठी करतोय. मग आपण पण राजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतनं माणसं लढत होती. आज प्रचंड स्वार्थ आहे. आज तुमची एवढी मोठी संस्था आहे. मला साहेबांनी सांगितलं 1000-1200 विद्यार्थी या ठिकाणी गोरगरीब कुटुंबातले, अगदी उच्चभ्रू कुटुंबातले पोरं शिकतायत. साहेब तुम्ही खूप मोठं काम करताय, कारण शिक्षण हीच मोठी संपत्ती आहे. एका घरातलं एक लेकरू शिकलं की ते कुटुंब उभं राहतं. याचं उदाहरण म्हणजे तुमच्या शाळेतले हे सगळे शिक्षक आहेत. मी तुमच्या समोर उभा आहे. आमच्या आई वडिलांनी आम्हाला शिकवलं नसतं तर आज तुम्ही आम्हाला बोलावलं असतं का इथं? त्याच्यामुळे शिक्षण ही संपत्ती आहे हे आजच्या तरुण पिढीने लक्षात घ्यावं. शिवा काशीदानं हसत हसत प्राणाचं बलिदान केलं. महाराज घोडखिंडीच्या मार्गे विशाळगडावर गेले. महाराज विशाळगडावर पोहोचावे म्हणून बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, रायाजी बांदल, बाजी बांदल, शंभूसिंह जाधव आणि 600 बांदल मावळ्यांनी प्राणाचं बलिदान केलं. घोडखिंडीत मावळ्यांच्या रक्तानं ती घोडखिंड पावनखिंड म्हणून ओळखली गेली. हा सगळा इतिहास आपल्याला पाठ्यपुस्तकातून खूप थोड्या पद्धतीने सांगितलेला आहे. परंतु शिवाजीराजांचा इतिहास म्हणजे केवळ ढाल तलवारीचा, लढायाचा आणि कापाकापीचाच इतिहास नाही. महाराजांनी खूप चांगली कामं केली. रयतेच्या अनेक सेवा सुविधा महाराजांनी रयतेला पुरवलेल्या आहेत. शेतकऱ्यांना 400 वर्षापूर्वी 0% व्याजदरानं कर्ज देणारा जगातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आज आपण 21व्या शतकात जगतो, विज्ञान युगाची भाषा बोलतो, कॉम्प्युटर, इंटरनेट, मोबाईल वापरतो. पण आज पेपर उघडला सांडूर सर की आत्महत्या केल्याची नोंद आहे शेतकऱ्यांनी. दर दिवसाला 4-2 शेतकरी आत्महत्या करतात. शिवाजीराजांच्या काळात शेतकरी आत्महत्या केल्याची एक सुद्धा नोंद इतिहासात आपल्याला सापडत नाही. जगात अनेक राजे होऊन गेले हो, पण शेतकऱ्यांचा राजा म्हणून जगात कुणाचं नाव घेतलं जात असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं. इतकं मोठं काम शेतकऱ्यांसाठी शिवाजीराजांनी केलेलं आहे. 1646 सालची घटना आहे. स्वराज्य स्थापनेला नुकतीच सुरुवात झाली होती आणि महाराजांच्या आयुष्यात फार महत्वाची घटना घडली त्यावेळेस. काय घटना आहे? त्या 12 मावळ भागामध्ये रांजे नावाचं गाव होतं आणि त्या रांजाचा एक बाबाजी भिकाजी नावाचा पाटील होता. त्याने एका गरीब कुटुंबातल्या स्त्रीवर हात टाकला, तिच्यासोबत बदअमल केला. बातमी महाराजांना समजली. महाराजांनी मावळ्यांना पाठवलं. मावळे गेले त्या बाबाजी भिकाजीला म्हणाले, तुम्हाला शिवाजीराजांनी बोलावले, दरबारात हजर व्हा. बाबाजी भिकाजी म्हणाला, शिवाजी आणि राजा? तो कधीपासून राजा झाला? म्हणला, इथलं राजा आम्ही आहे, कुणासोबत काय करायचं हा आमचा अधिकार येणार नाही म्हणून सांग तुझ्या शिवाजीराजाला. मावळे परत आले. त्यांनी शिवाजीराजांना बाबाजी भिकाजी पाटील काय म्हणाला सांगितलं. मग महाराजांनी यसाजी कंकांना पाठवलं. पोरांच्या भाषेत सांगायचं झालं तर यसाजी कंक म्हणजे जरा हार्ड विषय होता. समजून सांगणे वगैरे असला प्रकार नाही. यसाजी कंक गेले ना, हातापायात काढण्या घातल्या, त्याला साखळ दंड घालून खांद्यावरच पोत्यात घालून आणला उचलून आणि दरबारात आणून हजर केला. महाराजांनी सिंहासनावर नजर टाकली. जे हात स्त्रीच्या पदराला गेले याचे हात तोडा, याचे पाय तोडा आणि याचा चौरंगा करा, ही शिक्षा महाराजांनी केलेली आहे. इथून हात तोडलेत त्या बाबाजी भिकाजी पाटलाचे आणि इथून पाय तोडलेत. मधला भाग चौकोनी शिल्लक काय राहतो? चौरंगा. मला इतिहास वाचताना सुरुवातीला प्रश्न पडायचा, अरे हातपाय तोडण्यापेक्षा जीव घेणं ही मोठीच शिक्षा आहे ना. महाराजांनी त्याची गर्दन उडवली असती तर काम सोपं होतं. हातपाय का तोडले? जीव का मारला नाही त्याचा महाराजांनी? कारण एकदा माणूस दृष्टीआड गेला की माणूस विसरला जातो, नजरेआड गेला की विस्मृतीत जातो. जोपर्यंत हातपाय तोडलेला रांजाचा पाटील असहाय्यपणे दरवाजात बसलाय, माणसं येता जाता बघतात, तोपर्यंत कुठल्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेने कुणाची बघायची हिंमत होणार नाही. म्हणून महाराजांनी चौरंगा केलेला आहे. आज काय अवस्था आहे? महिला मुली समाजात सुरक्षितपणे फिरू शकतात का? साहेब, बदलापूर सारखी घटना घडली, लाज वाटली पाहिजे. 2 आणि 3 वर्षाची लेकरं सुरक्षित नाहीत. असं वागणारे हरामखोर माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे आहेत का, ह्याचा प्रत्येकाने विचार करावा. आपल्याकडे सगळ्यांच्या इथं बोललं जातं बघा, मुलगी म्हणजे 7च्या आत घरात पाहिजे मुलगी. बरोबर आहे, मुलगी 7च्या आत घरात पाहिजे. पण पालकांनी आपलं पोरग 7 नंतर कुठं झक मारतंय त्याचा पण विचार केला पाहिजे. तेव्हा समाजातल्या महिला मुली सुरक्षित राहतील. हा शिवाजीराजांचा विचार आहे.
कुठल्याही महिलांकडे मुलींकडे वाकड्या नजरेनं बघायचं नाही. कारण लहानपणी शिवाजीराजांना त्यांच्या आई वडिलांनी शिकवलंय, शिवबा ज्याला यश पाहिजे त्याने स्त्री अभिलाषा धरू नये, स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे. हा विचार लहानपणीच मुलांच्या व्यक्तिमत्वावर रुजला जाऊ शकतो. शिवाजीराजांचा स्त्री विषयक दृष्टिकोन समाज विसरायला लागला, म्हणून महिला आणि मुली समाजात असुरक्षित झालेले आहेत. शिवजयंती साजरी करायची म्हणजे काय करायचं? मिरवणुका काढायच्या, ढोल ताशे वाजवायचे, जरूर मिरवणुका काढा. पण शिवाजीराजांच्या जयंतीच्या मिरवणुकीत जर व्यसन करून कोण नाचत असेल ना, ह्याच्या इतका महाराजांचा अपमान नाही. उभ्या आयुष्यात महाराजांनी सुपारीच्या खांडाचं व्यसन केलं नाही. खाफी खान औरंगजेबाच्या दरबारातला इतिहासकार आहे साहेब. खाफी खान म्हणतो शिवाजीराजांच्या राज्यात दारू पिणाऱ्याला प्रतिष्ठा नाही, मद्याला प्रतिष्ठा नाही शिवाजीराजांच्या काळात, म्हणतो खाफी खान. शत्रूचा इतिहासकार म्हणतो शिवाजीराजे निर्व्यसने, दारू पिणाऱ्याला त्यांच्या राज्यात प्रतिष्ठा नाही. आज काय अवस्था आहे? दारू न पिणाऱ्याला प्रतिष्ठा नाही. सांडूर सर एखादा जर म्हणलं ना आपण आपल्यासारखा दारू पित नाही म्हणला की माणसं म्हणते हा एकटाच जगून काय करणार आहेस लई दिवस. असल्या नालायक पद्धतीच्या मानसिकतेची लोक समाजामध्ये. 8वीची पोरं अशा आविर्भावात गुटक्याची विमलची पुडी फोडतात जणू काय कोंडाना किल्ला जिंकून आलाय. तुमच्या शाळेतली नाही बाळानो, तुम्ही चांगली पोरं आहे, तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. बाहेरच्या पोरांबद्दल तुम्हाला सांगतो, आयुष्यात निर्व्यसनी राहा. निर्व्यसनी माणूस क्रांती करू शकतो, व्यसनी माणूस स्वतःचं कुटुंब सुद्धा चालवू शकत नाही. संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी अभंगातून आपल्याला सांगितलं, ओढून या तंबाखू काढील जे धूर बुडेल ते घर तेने पापे. तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन कराल, गुटखा खाल, दारू प्याल, सिगारेट ओढाल, बिडी ओढाल, तुमचं घर बुडेल. कुठं बुडेल? मांजराने बुडेल का? आज जागतिक आरोग्य संघटना सांगते की गुटखा खाल्ल्यानं, तंबाखू खाल्ल्यानं नपुसकत्व येतं, म्हणजे त्यांना मुलंच होत नाहीत भविष्यात. मग घर बुडेल नाही तर काय होईल? वंशाला दिवस शिल्लक राहणार नाही. आणि गुटख्यामुळे, तंबाखूमुळे, सिगारेटमुळे कॅन्सर होतो साहेब. डॉक्टरांना विचारलं, येणाऱ्या 10 वर्षात प्रत्येक घराघरात कॅन्सरचा पेशंट दिसेल असं सांगतात डॉक्टर. समाजात व्यसनामुळे इतकी वाईट अवस्था आहे. शिवाजीराजे निर्व्यसनी होते, संभाजीराजे निर्व्यसनी होते, म्हणून इतिहास घडलेला आहे. कंटाळा आला की सांगा बाळानो, लगेच थांबतो मी. कंटाळा आहे का? तुम्ही उन्हात बसलाय, मला वाईट वाटतंय, मी सावलीत आहे. पण या गोष्टी तुम्हाला कदाचित आता कधी ऐकायला मिळतील माहित नाही, त्यामुळे पण मला पण सांगावं वाटतं, तुम्ही पण मन लावून ऐकताय या ठिकाणी. महाराज विशाळगडावर पोहोचलेत आणि शाहिस्ता खान पुण्यात येऊन बसलाय. शाहिस्ता खान पुण्यात लाल महालात मुक्कामाला आहे. 3 वर्ष लाल महालात शाहिस्ता खान आहे आणि तो लाल महाल सोडायला तयार नाही. महाराजांनी ठरवलं आज शाहिस्ता खानाचं नियोजन लावायचं. दिवस निवडलाय 5 एप्रिल 1663. 5 एप्रिल 1663 ला महाराजांनी शाहिस्ता खानावर छापा टाकायचं ठरवलं. एका लग्नाच्या वरातीतनं महाराज आणि मावळे गेले, अंगावरती घोंगडी घेतली, घोंगड्याच्या मधून लोखंडी पारा घेतल्या, ढोल ताशाच्या मिरवणुकीमध्ये महाराज सामील झाले. ती लग्नाची वरात लाल महालाच्या शेजारनं जात होती. महाराज मावळे मागं मागं उभं राहायला सुरुवात केली आणि एका भिंतीला खिंडार पाडलं. त्या खिंडारातनं, त्या भिंतीच्या बागदाडातनं आतमध्ये महाराज आणि मावळे गेले आणि आतमध्ये जेवून शाहिस्ता खान कुठे झोपलाय ते शोधलं. शाहिस्ता खान एका ठिकाणी झोपलेला महाराजांना दिसला. महाराजांनी झोपलेल्या शाहिस्ता खानाच्या गर्दनीवरच तलवारीचा वार केला, साप त्याची गर्दन धडावेगळी केली. पण महाराजांच्या लक्षात आलं हा शाहिस्ता खान नाही, त्याचा पोरगा झोपला होता अबुल फतह नावाचा. मग कुठं आहे शाहिस्ता खान? महाराजांनी शोधाशोध सुरू केली. तोपर्यंत शाहिस्ता खानाचा जनानखाना जागा झाला. जनानखान्यात गडबड झाली, जनानखाना जागा झाला. त्यांना कळलं कोणीतरी लाल महालात घुसलंय. थोड्या नाही साहेब, 100 बायका होत्या शाहिस्ता खानाला. त्यातली कुणीतरी काहीतरी दुखत असेल म्हणून उठली असेल, वॉशरूमला जायला उठली असेल, काहीतरी झालं असेल ना. आणि त्या गडबडीनं कुणीतरी लाल महालात घुसल्याची बातमी त्यांना कळली. त्यांनी जाऊन शाहिस्ता खानाला सांगितलं. मराठी लाल महालात घुसलेत म्हणल्यावर शिवाजीराजे आलेत म्हणल्यावर शाहिस्ता खानाला झोप लागते होय. किंवा उठला जाऊन त्याच्या बायकाच्या जनानखान्याच्या गराड्यात जाऊन बसला पांघरून. त्याला माहित आहे शिवाजीराजा स्त्रीला हात लावत नाही. शत्रूची स्त्री जरी असली तरी तिचा सन्मान करणारा जगातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बायकाच्या गराड्यात जाऊन शाहिस्ता खान लपलाय आणि थोडा वेळ कळ काढावी की नाही. गेलेत का महाराज आहेत बघावं म्हणून बाहेर येऊन डोकावलं. महाराजाची त्याची नजरच झाली. आता फळाय रान पुरते होईल.
शाहिस्ता खान पुढे पळतोय, महाराज तलवार घेऊन मागो. पुढे एक कठडा आला. शाहिस्ता खानाने ठरवलं हात मोडला, पाय मोडला तरी जीव तरी वाचेल म्हणून त्यानं कठड्यावरनं उडी मारली. एवढ्यात महाराजांनी त्याच्या गर्दनीवर वार केला. शाहिस्ता खानानं गर्दन खाली झुकवली. त्या कठड्यावर एक हात ठेवला होता. त्या हातावर तलवारीचा वार बसला आणि 3 बोटं तुटली. अहो इथं अनेक महिला शिक्षिका आहेत, मुली आहेत. साधं भाजी चिरताना इळी हाताला लागली तर किती वेदना होत्या. 3 बोटं तुटली. त्या बिचाऱ्याला किती त्रास. बिचारा नव्हता, हरामखोर होता. बोट एकीकड, शाहिस्ता खान एकीकड. तेवढ्यात त्याचं पहाऱ्यावरचं सैन्य जागं झालं आणि महाराजन मावळे माघारी फिरले. महाराजन मावळेच घोषणा द्यायला लागले, गनी माया भागो, गनी माया भागो. मोगलांचे सैनिक विचारतात किधर किधर, महाराज दाखवतात उधर. आणि महाराजन मावळे बाहेर पडले. तुमच्यापैकी शिवाजीनगरला पुण्यात कॉर्पोरेशनला साहेब गेले, त्यांना माहित आहे तिथं पुणे कॉर्पोरेशनची इमारत आहे, त्याच्या पाठीमागे रोकडोबाचं मंदिर आहे. तिथं 100 घोडे उभे केले होते मावळ्यांनी. महाराज आणि मावळे घोड्यावर जाऊन बसले आणि सिंहगडाच्या घाटातनं सिंहगडावर. तोपर्यंत पुण्यावरनं साताऱ्याला जाताना कात्रजचा घाट लागतो. त्या कात्रजच्या घाटात मावळ्यांनी 400 बैल उभे केले होते. त्या बैलाच्या शिंगाला मशाली लावल्या होत्या आणि इकडची लाल महालातली गडबड ऐकून तिथल्या मावळ्यांनी बैलाच्या शिंगावरच्या मशाली पेटवल्या आणि लावले बैल सातारा रोडला हलून. मोगलांच्या सैन्याला कात्रजच्या घाटामध्ये उजेड दिसला मशालीचा रात्री. आताच्या सारखी काही एमएससीबीची लाईट नव्हती. 400 बैलांच्या शिंगावरचा मशालीचा उजेड बघून मोगल सैन्याला वाटलं मराठी तिकडे मशाली लावून पळताय. मशाली लावून पळाय मराठी बिंडूक होते वय. पण मोगलांचं सैन्य त्या कात्रजच्या घाटात गेलं पळत. बैल पुढे पळताय तर मोगलांचे बैल मागे पळताय. खेड शिवापूर नावाचं गाव आहे, पुणे सातारा हायवेवर. आमच्या काकांना, अंगद काकांना माहित आहे. तिथं त्या खेड शिवापर्यंत बैलाचा पाठलाग मोगलांच्या सैनिकांनी केला. तिथं जाऊन बघतात तर बैल आणि बैलाच्या शिंगावर मशाली. मोगल मुलीला असं फसवलं होय. लढाया केवळ तलवारीच्या आणि मनगटाच्या जोरावर लढायच्या नसतात, त्या बुद्धीच्या कसोटीवर सुद्धा लढायच्या असतात. हे शिवाजीराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे. महाराजांनी जर कात्रजच्या घाटात 400 बैल उभे केले नसते तर सिंहगडाच्या घाटाचा पाठलाग केला असता. मोगलांनी महाराजांच्या आणि मावळ्यांच्या जीवाला धोका झाला असता. कशा लढाया लढायच्या असतात. 5 एप्रिल 1663 ला महाराजांनी शाहिस्ता खानाची बोटं तोडली. 3 वर्ष शाहिस्ता खान पुण्यात आहे, पुणे सोडायला तयार नाही. 8 एप्रिलला 3ऱ्या दिवशी पुणे सोडले शाहिस्ता खानाने. 3 दिवस पॅकिंगला लागले असतील ना. गबाळ मोठं होतं, 100 बायका आहेत. आपल्याला एकच आहे तर घराबाहेर निघा, कार्यक्रमाला कुठं जायचं म्हणलं तर तास 2 तास जातात. 100 बायकाचं सामान काय बारीक असेल होय त्याचं. 8 एप्रिलला पुणे सोडले शाहिस्ता खानानं. किती गोष्टी सांगाव्या, किती घटना सांगाव्या. शिवाजीराजांनी उभ्या आयुष्यात कधी ज्योतिष भविष्य पंचांग पाहिलं नाही. 24 फेब्रुवारी 1670 ला महाराजांना सोयराबाई महाराणी साहेबांच्या पोटी राजाराम नावाचा मुलगा झाला. पण गडावर मुलगा झाला, राजपुत्र झाला तरी आनंद नव्हता. कारण गडावरच्या पुरोहितांनी सांगितलं राजकुवर पालते जन्मले अपशकुन झाला. मूल पालतं जन्माला आला, अपशकुन झाला. गडावरचा पुरोहित महाराजांच्याकडे आला. महाराजांना म्हणाला महाराज अपशकुन झाला. महाराजांनी विचारलं काय झालं. पुरोहित म्हणाले महाराज राजकुवर पालते जन्मास आले. शिवाजी महाराज म्हणतात मुलगा पालता जन्माला हा अपशकुन नाही, शुभ शकून आहे. पुरोहितांना विचारलं महाराज कसं काय. त्यावेळेस शिवाजी महाराज म्हणतात ज्या अर्थी माझा मुलगा पालता जन्माला आहे ना, तो दिल्लीची मोगलशाही पालती घातल्याशिवाय राहणार नाही. हे उद्गार शिवाजी महाराजांनी काढले. याला म्हणतात सकारात्मक दृष्टिकोन, याला म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन. 400 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांना एक कळत होतं. आपण विज्ञान युगात जगतो, आपल्याकडे पेपर दररोज येतो, तरी आज आपण सगळ्यात पहिल्यांदा पेपरमध्ये काय वाचतो. राशी भविष्य. कुंभ काय म्हणते, मेष काय म्हणते, वृश्चिक काय म्हणते. आता ही राशी कशा ठरवल्या जातात. नावाच्या आद्याक्षरावरनं रास ठरवली जाते. उदाहरणार्थ ज्यांच्या नावाचा आद्याक्षर स किंवा श त्यांची रास कुठली. कुंभ. बघा हुशार माणसं आहेत आपल्याकडं. आणि तुम्ही पेपर उघडला, तुमच्या राशी भविष्यात आज लिहिलेलं असतं आज तुम्हाला विमान प्रवासाचा योग आहे आणि हे बोलाईतनं टमटम मध्ये बसून आलेलं असतं इकडे. राशी भविष्य तोतांड आहे, कर्तृत्व श्रेष्ठ आहे. ज्यांच्या मेंदूत मनात मनगटात सामर्थ्य असतं ती पण आई वडिलांचा सांभाळ केला, त्याला कुठल्याही तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. जाऊन या तीर्था काय तुवा केले चर्म प्रक्षाळले वरी वरी तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जने. जिवंत माणसात देव शोधा. आई वडील जिवंत असताना त्यांना कधी वेळेवर चहा पाणी विचारायचं नाही, कधी त्यांच्या चष्म्याचा नंबर बदललाय का विचारायचं नाही, बीपीची गोळी संपली का, शुगरची गोळी संपली का विचारायचं नाही, त्यांना कुठं फिरायला जावं वाटतं का हे पण विचारायचं नाही. आणि त्यांच्या मृत्यू पश्चात सगळ्या गावाला जिलेबी गुलाबजामुन जेवू घालायचं. काय उपयोग आहे त्याचा. जिवंत माणसांना सांभाळलं पाहिजे.
शिवाजीराजांनी आपल्या आईचा प्रत्येक शब्द शिरसावणी मानला. आपल्या वडिलांच्या स्वप्नासाठी, स्वराज्य स्थापनेसाठी आपल्या आयुष्याचं रणांगण शिवाजीराजांनी केलेलं आहे. म्हणून या माणसांना आयुष्यात यश मिळालं. जी मुलं आपल्या आई वडिलांचं ऐकतात ना, ती मुलं मोठी होतात. तुम्ही कोण कोण ऐकता तुमच्या आई वडिलांचं? सगळे ऐकता. साहेब ग्रेट शाळा आहे तुमची, ह्याच्यासाठी टाळ्या सगळ्यांनी एकदम वाजवत. पण हल्ली पालकांचं पण अवघड झालेलं आहे. आई आपल्या पोराचं कौतुक करताना म्हणते, आमच्या पोराला 30 डिग्रीची थंडी सहन होत नाही, 20 डिग्रीचं ऊन सहन होत नाही. बाळा, कुणाच्या भानगडीत पडू नको, कुणाच्या आद्यात पडू नको, मध्यात पडू नको. जिजाऊ जर म्हणल्या असत्या, बाळा माझा शिवाजीराजा लय सज्जन, कशाला अफजल खानाला भेटायला जातो, इतिहास घडला असता का? जिथं अन्याय आहे तिथं खंबीरपणे उभी राहणारी मुलं समाजामध्ये काहीतरी नाव कमवतात. ह्या सगळ्या संस्थेमधून तुम्ही शिकताय. इथं खूप चांगल्या विचारांचं तुम्हाला संस्काराचं शिक्षण दिलं जातं. ह्या सगळ्या शिक्षकांचे संस्कार, आपल्या आई वडिलांचे संस्कार जपा. छत्रपती शिवाजीराजांचं, छत्रपती संभाजीराजांचं नाव घेऊन समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सध्या चुकीच्या पद्धतीनं राजकारण करण्याचा प्रयत्न होतो. परंतु समाजामध्ये शिवाजीराजांचा जो एकांगी विचार सांगितला जातो, शिवाजीराजांचा लढा कुठल्या धर्माच्या विरोधात नव्हता. 18 पगड जातीचे मावळे महाराजांच्या सोबत आहेत. अफजल खानाला भेटायला जाताना शिवाजीराजांनी जे 10 अंगरक्षक नेले, त्यातला 10व्या क्रमांकाचा अंगरक्षक आहे सिद्धी इब्राहिम बर्गर. महाराजांचा लढा जर मुसलमान धर्माच्या विरोधात असता, महाराजांनी आपला अंगरक्षक मुसलमान नेला असता का सोबत? अंगरक्षक काय करू शकतो साहेब? इंदिरा गांधीच्या प्रकरणात संपूर्ण देशानं बघितलंय, त्यांच्या अंगरक्षकांनीच गोळ्या घातल्या इंदिरा गांधींना. किती महत्वाचं पद आहे. महाराजांचा लढा कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नव्हता. जे स्वराज्याचे शत्रू ते आपले शत्रू हे महाराजांनी ओळखून आपल्या आयुष्याची वाटचाल केली. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कधी व्यसन केलं नाही. तुम्ही बघा, महाराजांच्या कुठल्याही लढाया बघा, महाराजांचं सैन्य 5,000, 10,000, 15,000, 20,000 आणि शत्रूचं सैन्य किती आहे? 50,000, 1,00,000, 1,50,000. तरी बहुतेक लढायांच्यामध्ये महाराजांचा विजय झालेला आहे. याचं कारण काय? शत्रूचं सैन्य संध्याकाळी 7 वाजले की लिजिमच खेळायचं, सरळ चालताच येत नव्हतं. तुम्ही शाळेत लिजिम खेळता, ती लिजिम नव्हे बाळांनो. संध्याकाळी 7 नंतरची लिजिम, रस्त्यात दिसतात ना लिजिम खेळणारे, लिजिम भात रस्त्यात बघा, संध्याकाळी 7 नंतरची लिजिम. सरळ चालताच येत नाही. दारू डोसत्यात. शत्रूचं सैन्य दारू प्यायचं, संध्याकाळी 7 नंतर शुद्धीतच नसायचं. मावळे महाराज जायचे, हल्ला करायचे, शत्रूचं सैन्य तलवार शोधेपर्यंत डोकं धडा वेगळं झालेलं असायचं. निर्व्यसनी माणूस क्रांती करू शकतो. हे शिवाजीराजांच्या चरित्रातून आज आपण शिकलं पाहिजे. महिलांचा, मुलींचा सन्मान केला पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये अनेक भाषा आत्मसात करा. शिवाजीराजांना 6 भाषा येत होत्या, संभाजीराजांना 8 भाषा येत होत्या, शहाजीराजांना 18 भाषा येत होत्या. ज्याला अनेक भाषा येतात ती माणसं मोठी होतात. इंग्रजी भाषा आज ग्लोबल लँग्वेज म्हणून, इंटरनेट लँग्वेज, कम्युनिकेशन लँग्वेज, रेफरन्स लँग्वेज म्हणून इंग्रजी भाषेचा आनंद साधारण होतो. पण मराठीच्या गप्पा मारणाऱ्यांनी एवढं समजून घ्यावं, मराठी आपली आई असली तर इंग्रजी आपली मावशी आहे असं समजून आपल्या मुला मुलींनी ज्ञान आत्मसात करणं ही काळाची गरज आहे. आणि इंग्रजी भाषा ही बरीचशी साहेब खेड्यापाड्यातली पोरं असतील आजूबाजूला होती. आपल्या खेड्यापाड्यातल्या पोरांच्या डोक्यात काय? इंग्रजी भाषा अवघड, मराठी सोपी. मी तुम्हाला पुराव्यानिशी पटवून देऊ शकतो इंग्रजी सोपी का मराठी सोपी. इंग्रजीत किती मूळाक्षर आहेत बाळांनो? 26. मराठीत किती आहेत? 52. बघा, 52 म्हणतोय म्हणजे किती चांगली तयारी घेते तिथं. व्हेरी गुड. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी एकदा. 52 मूळाक्षर आहेत मराठीत, इंग्रजीत निम्मे 26. आणि कधीच शाळेतनं गेलेले आपले आजी आजोबा बरेचसे इंग्रजीतले शब्द वापरतात. आता हा काय आहे? कुठल्या भाषेतला शब्द आहे? माईकला मराठीत काय म्हणतात सांगा? अरे मराठी माणूस, माईकला मराठीत म्हणतात ध्वनिक्षेपक. आता तुम्ही इथं आज शिवजयंतीचा कार्यक्रम ठेवला, मग आता साहेबांनी त्यांच्या इथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना काय सांगितलं असेल? ते कदम सर व्याख्यानाला येणार आहेत, जरा 2-4 चांगले ध्वनिक्षेपक लावा म्हणले असतील का माईक लावा म्हणले असतील? माईकच. आता मी जे जॅकेट घातले, या जॅकेटला हे काय आहे? बटन. कुठल्या भाषेतला शब्द आहे? इंग्लिश. बटनाला मराठीत शब्द सांगा. बटनाला मराठीत शब्द आहे अस्ताव्यस्त वस्त्र व्यवस्थापक यंत्र, म्हणजे बटन. आता एखादं पहिलीतलं पोरग शाळेत निघालं आणि त्याची आई म्हणली मी मराठी आई आहे, मराठीच खाईन, मराठीच बोलेन, मराठीतनंच सगळं करेन. आणि ती जर पोराला म्हणली जरा इकडे ये, तुझ्या गणवेशाचं अस्ताव्यस्त वस्त्र व्यवस्थापक यंत्र लावते, पोरग म्हणेल असले अवघड शब्द ऐकण्यापेक्षा जातो उघडच शाळेत, मरू दे तिकडं. उन्हाळा सुरू झालाय. सांगण्याचं तात्पर्य काय?
इंग्रजी माध्यमांच्या शाळाकडे समाजात लोकांना आता असं झालंय इंग्रजी माध्यमाचं खूळ आलंय, इंग्रजी काळाची गरज आहे. उन्हाळा सुरू झालाय, आईस्क्रीम कुणाला आवडतं हात वर करा. मला पण आवडतं, पण आम्ही व्याख्यानाच्या याच्यात खात नाही, कसा बसतो. पण उन्हाळ्यात आपण सगळेच आईस्क्रीम खातो. कुठल्या भाषेतला शब्द आहे आईस्क्रीम? इंग्लिश. आईस्क्रीमला मराठीत म्हणतात दुग्ध शर्करा युक्त थंड घनगोल गट्टू म्हणजे आईस्क्रीम. आता एखादा मराठी माणूस म्हणाला मराठीच खाईन, मराठीच पिईन, मराठीतनच बोलेन, आणि त्याने जर सांगितलं आईस्क्रीम वाल्याकडे जाऊन तो म्हणाला उन्हानं अंगाची लाई झाली, जरा ते एक दुग्ध शर्करा युक्त थंड घनगोल गट्टू दे, आईस्क्रीम वाल्याला वाटेल डोक्यात बिक्यात मारायचा, गट्टू मारतोय का काय. आता आम्ही गाडीतनं आलो, आपण सायकल वापरतो, गाडी वापरतो, गाडीला चाक असतं आणि त्याच्यात काटा किंवा खिळा बसला की काय होतं? पंक्चर. कुठल्या भाषेतला शब्द आहे? पंक्चरला मराठीत म्हणतात चक्राच्या छिद्रीकरणाने अंतर्गत वातेचे बहिर्गमन होणे म्हणजे पंक्चर. आता एखाद्या मराठी नेत्याची गाडी पंक्चर झाली तर पंक्चरवाल्याकडे गेला, म्हणला माझ्या गाडीच्या चक्राच्या छिद्रीकरणानं अंतर्गत वातेचं बहिर्गमन झालंय, दुरुस्त करून जे पंक्चरवाला पळून जाईल म्हणून आम्हाला असले उद्योग काही करत नाही. सांगण्याचं तात्पर्य काय? इंग्रजी सोपी भाषा आहे, जगाची भाषा आहे, ग्लोबल लँग्वेज आहे. तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या सीबीएसई स्टेट बोर्डच्या कुठल्याही शाळेत शिका. मी तर म्हणतो मराठी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या पोरांना सुद्धा उत्तम इंग्रजी आलं पाहिजे. ज्याला अनेक भाषा येतात ती माणसं मोठी होतात. ज्याला एकच भाषा येते त्याला वजाची कामं करावी लागतात, हमाली करावी लागते. खेड्यापाड्यात साहेब प्रचंड गुणवत्ता आहे. मला म्हणायचं नाही हमाली करणं वाईट आहे, पण गुणवत्ता असताना आपल्या लोकांनी कष्टाची कामं का करायची, का शिकू नये? उलट इंग्रजी तर तुम्ही शिकाच, पण तुमच्या शाळेतल्या मुलांना माझं सांगणं आहे तुम्ही जर्मन भाषा आत्मसात करा, रशियन भाषा आत्मसात करा, फ्रेंच शिका, जापनीज शिका. जापनीज भाषा घेऊन ग्रॅज्युएशन करणाऱ्याला वर्षाला स्टार्टिंग पॅकेज 20 लाख रुपयाचं. अजिंठा लेण्याला अनेक जपानी पर्यटक फिरायला येतात. मागच्या काही वर्षापूर्वी जपान सरकारनं अजिंठा लेण्याच्या विकासासाठी संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठ्याच्या लेण्या आहेत, तुम्हाला माहित आहे मॅडम सगळ्यांना आपल्याला. त्या अजिंठा लेण्याच्या विकासासाठी 1200 कोटी रुपये जपान सरकारने दिले. त्यांना जपानी भाषेत तिथं माहिती सांगणारे गाईड मिळत नाही. ह्या सगळ्या आपल्या मुला मुलींनी भाषा आत्मसात केल्या पाहिजेत. माझ्या भाषणाच्या समारोपाकडे येताना मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. बोलण्यासारखं खूप आहे, वेळ झालाय, मुलं उन्हात बसलेली आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे. मला माहित आहे तुम्हाला मजा येते, मला पण मजा येते बोलाया, पण प्रकृतीचा पण विचार केला पाहिजे. बाळांनो, परकीय भाषा शिकण्याचा काय फायदा होतो हे तुम्हाला जाता जाता शेवटाला माझ्या भाषणात सांगतो. एक उंदरी असती, एक तिचं पिल्लू असतं आणि एक मांजर असतं. आता ती उंदरी आणि त्या उंदरीचं पिल्लू रस्त्याने चाललेले असतात असे, आणि अचानक समोर मांजर येतं. आता मांजर म्हणजे उंदराचा परंपरागत शत्रू ना, म्हणजे मांजराचं आणि उंदराचं कधी फ्रेंडशिप बघितली का तुम्ही? फ्रेंडशिप डेला बँड बांधतात का उंदीर मांजराच्या हातात? कधीच नाही. उंदरी त्या मांजराकडे बघते आणि उंदरीला आता कळतं की आपला शेवटचा काळ जवळ आला. उंदरी आपल्या पिल्लाला म्हणते बाळा माघारी वळ, जीवात जीव असेपर्यंत पळत राहा, माघारी वळून बघूच नको. पिल्लू असं का म्हणते पिल्लाच्या लक्षात येत नाही, त्याला अजून माहित नसतं ना मांजराचा स्वभाव. आई असं का म्हणते काय विचारू नको बाळा, पळ, मी जगले वाचले तर मागणं येते, नाही वाचले तर तू जगला पाहिजे. म्हणजे बघा, माणसाची आई असो किंवा प्राण्यांची पक्ष्याची, जगात सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर ती आई असते. हे अनेक महामानवांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे आईचं ऐकायचं. ती उंदरी आपल्या बाळाला पळायला सांगते, आई सांगते म्हणल्यावर आता बाळाला ऐकलं पाहिजे. ती उंदराचं पिल्लू पळतो 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 पळतो, इतकं पळतं छातीत त्याच्या इतका दाब येतो, श्वास कुठल्याही क्षणी थांबणार, आणि आता मांजराला खायच्या आत आपला श्वास बंद